हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 34 निर्गुण गुणत्रयम. ते तिन्ही गुणांच्या अतीत असतात. 3. विश्वासह विश्वातील समस्त वस्तुजगत 3 गुणांनी बद्ध आहे. या 3 गुणांना अनेक नावे आहेत. ज्ञानयोगी त्यांना सत्व, रज, तम असे म्हणतात. प्रत्येकात या 3 गुणांपैकी कोणता तरी एक गुण असतोच असतो. 3 पैकी कोणता तरी एक गुण इतर 2 गुणांनी निष्प्रभ करून प्रभावी होतो आणि त्याप्रमाणे तो एक गुण वर्तन करतो. कर्मयोगी म्हणतात की विश्वाची व्यवस्था उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी आहे. विश्वात प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते, काही काळ ती या विश्वात स्थित होते आणि यथा कालावधी ती त्या निर्माणात लय पावते. असे सतत होत राहते. भक्तियोगी यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे म्हणतात. त्यांनी यासाठी 3 देव स्थापन केले. ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतो, शेवटी महेशात सर्वांचे लय होते. आधुनिक वैज्ञानिकांनी यांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे म्हटले आहे. त्यांच्या प्रयोगानुसार येथील वस्तू, प्रत्येक वस्तू याच 3चे मिश्रण आहे. या 3चे प्रमाण बदलले की वस्तू बदलते. याचाच अर्थ माती आणि सोने एकच आहे. त्यातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची टक्केवारी निराळी आहे इतकेच. तुरीय. आपल्या ऋषींनी या 3चे अतीत एक गोष्ट सांगितली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की या पलीकडे एक महाशक्ती आहे. एरवी ते 3 असणार नाहीत. एक काहीतरी मूळ असायला पाहिजे की ज्यामधून हे 3 निर्माण झाले. या 3च्या पलीकडे असलेल्याला त्यांनी नाव दिले तुरीय. तुरीय म्हणजे 3च्या पलीकडे, अतीत. त्याला त्यांनी विशिष्ट नाव दिले नाही, केवळ ही तुरीय अवस्था आहे असे सांगितले. या 3ला साक्षी असलेली स्थिती म्हणजे तुरीय अवस्था. हीच गुणातीत अवस्था आहे, हीच ध्यानातील अवस्था आहे, हीच समाधी आहे, हीच साक्षात्कारी अवस्था आहे, हाच निर्वाण योग आहे. आता या पलीकडे आणखी काहीही नाही. येथे योगधाम आहे, येथेच योगेश्वराचा मुक्काम आहे, हेच विश्वाचे केंद्र आहे. येथूनच जीवाचा अंशात्मक प्रवास सुरू झाला की त्याला येथेच येऊन त्याचे वर्तुळ पूर्ण करायचे आहे. यास्तव हाच अंतिम थांबा आहे, हीच मुक्ती आहे. निर्वाण योगी याचसाठी यात्रा करत असतो. आता पुढचा मंत्र क्रमांक 35 विवेक लभ्यम. हे विवेकाने साध्य होते. विवेक याचा अर्थ संयम, तारतम्य असा केला जातो. आपल्याला समजावे म्हणून आपण जवळपासचे समानार्थी शब्द वापरत असतो. विवेक याचा अर्थ संयम किंवा तारतम्य यापेक्षा खूप व्यापक आहे. विवेकाने आचरण करून गुणातीत निर्गुणी होता येते, राहता येते. विवेकाने आपण स्वाभाविकच प्रसंगाला, घटनेला, एकूणच जीवनाला साक्षी राहू शकतो. आपण भावनेच्या आहारी न जाता वस्तुत स्थिती जाणून मान्य करून जीवन जगतो. यामुळे आपण कुठेही गुंतले जात नाही. विवेकाने आचरण होण्यासाठी काही कसोट्या लक्षात घ्याव्या लागतात. आपले उद्दिष्ट काय आहे याचे भान ठेवून आपण आपली प्रत्येक कृती करत आहोत याची क्षणोक्षणी खात्री करावी लागते. आपल्या जीवनाचे ध्येय एकच असते आणि ते म्हणजे आपल्याला आत्मभान यावे आणि त्याप्रमाणे आपले जीवन त्याला सुसंगत असावे. आपण आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करायला काहीही गैरमार्ग अवलंबित नाही. याची सतत दक्षता घ्यावी लागते. काही वेळेला जीवनोद्देश यशस्वी करण्याच्या नादात आपल्या हातून अयोगिक कृत्य होते आणि सर्व काही झाल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. तसे काही घडू नये म्हणून सतत आपली कृती त्रयस्थ वृत्तीने तपासावी लागते.
अशावेळी लभ्यांशासाठी मोह टाळावा लागतो. पूर्ण जागृत राहून कृती करावी लागते. मधून आपल्या योगगुरूंना भेटून त्यांना आपल्या शंका विचारून आपण योग्य मार्गे आहोत हे तपासून घ्यावे लागते. उत्तराची कृतीची घाई न करता समोरचा काय म्हणत आहे हे जाणून घेऊन त्यावर विचार करून कृती करावी लागते. उतावीळपणा उपयोगी नसतो. यासाठी बोलण्यापेक्षा बोलण्याआधी ऐकण्याची सवय ठेवावी लागते. उत्तम वक्ता होण्यासाठी सर्वप्रथम उत्तम श्रोता असावे लागते. यासाठी एक साधना सांगतो. आपणच आपल्याशी अगदी एकटे एकांतात बसावे. आपल्या श्वासावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करावे. आवश्यक असल्यास आपला श्वास मोजावा. आपल्या लक्षात येईल की केवळ 1 मिनिटात किंवा केवळ 100 श्वास मोजेपर्यंत आपल्या मनात 50 किंवा त्याहूनही जास्त विचार येऊन गेलेले असतील. यावरून आपण किती चंचल आहोत याचा आपल्याला अंदाज येईल. असे नित्य नियमित करत असावे. विचार शून्य करायची ही साधना आहे. जसजशी साधना सखोल होईल तसतसा आपला विवेक वाढू लागेल. नित्य व्यवहारात आपल्याला याची प्रचिती येईल. आपण आपोआप शांत होऊन जीवनाला साक्षी राहू लागू. हरिओम.